नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचं सुमारे 5 कोटी 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मंगळवारी राज्य सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठवण्यात आलाय। मे महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसानं उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जिल्ह्यातल्या इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। या मागणीनुसार जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आलेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 1869 हेक्टरवरील पिकांचं 5 कोटी 11 लाख रुपयांचं नुकसान झालंय। मंगळवारी रात्री उशिरा पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आलाय। जिल्हा कृषी अधीक्षक जालंधर पांगरे यांनी ही माहिती दिली आहे। मे 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पीक पंचनामे हे कृषी विभाग, महसूल, त्याचबरोबर ग्रामविकास या तिन्ही विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेले आहेत। याबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये 10,284 शेतकऱ्यांचे 1800 हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे जवळजवळ 5 कोटी रकमेबाबतचा निधी मिळण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासनास सादर केलेला आहे। नुकसानीचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसलाय। या तालुक्यातील तब्बल 505 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। शिरोळ पाठोपाठ पन्हाळ तालुक्यातील 358 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यातील 39 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालंय। नुकसानीचा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात नुकसान भरपाई कधी मिळणार हे पाहावं लागेल। हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या मदरशामध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। या मदरशात शिक्षण घेत असलेल्या बिहारमधील एका अल्पवयीन मुलानं बिहारमधल्याच फैजान नजीम या मुलाचा विजेचा शॉक देऊन खून केलाय। मदरसा बंद पडून आपल्याला कायमची सुट्टी मिळावी यासाठी हा प्रकार केलाय अशी कबुली संशयित मुलानं दिली आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। न्यायालयानं त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे। हातकणंगले तालुक्यातील आळती इथल्या धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका शाळेमध्ये 80 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यातले 70 विद्यार्थी बिहारचे आहेत। सोमवारी पहाटे या ठिकाणी शिक्षण घेणारा अल्पवयीन विद्यार्थी फैजान नजीम याचा झोपलेल्या अवस्थेत संशयास्पद मृत्यू झाल्याचं आढळून आलंय। या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी परिसरातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासलं। या चित्रीकरणाच्या आधारे संशयावरून याच शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या बिहारमधल्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या अल्पवयीन मुलानं आपणच फैजानला झोपेत इलेक्ट्रिक वायरनं शॉक देऊन त्याचा खून केला अशी कबुली दिली। या घटनेनंतर शाळा बंद पडेल आणि आपल्याला कायमस्वरूपी घरी जायला मिळेल या हेतूनं आपण फैजानचा खून केलाय अशी कबुली संबंधित अल्पवयीन मुलानं दिली आहे। त्याला इथून जायचं होतं, यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदरसा बंद पडला की आपल्याला इथून सोडतील या अपेक्षेनं त्यांनी संबंधित मुलाला रात्री झोपेत 11:15 ते 11च्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉक दिला आणि त्याचा एक दिलेला आहे। आणि त्याबद्दल आपण EDR दाखल केला होता अकस्मात। त्या अकस्मात नंबर 45/25 त्याच्या चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलांनीच त्याला मारले। ते CCTV फुटेज आणि तिथल्या इतर मुलांच्या चौकशीतून ते सिद्ध झालं आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून आता मदरशातून बाहेर जायचं या उद्देशाने त्याला मारलेलं आहे। बच्चे का नाम फैजान है, बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना 11:30 बजे रात में हुई है। और सुबह जब नमाज के लिए उठाने गए जब पता चला है, बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है। बच्चों ने कबूल किया। तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला, स्टाफ को, मदरसे में रहने वाले बच्चों को, तो सबसे पहले पुलिस को खबर दी है। खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दिया है। उसको इधर रहना नहीं था इसलिए उसने हाँ, उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में, उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे को बदनाम करके चला जाऊँ। किधर का है? ये भी बच्चा बिहार का रहने वाला है। पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। हातकणंगले पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होण्यासाठी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय।
येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून खाजगी वाहनांसाठी म्हणजे कार, जीप, व्हॅन यासाठी नवीन फास्टॅग आधारित वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक्सद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. नवीन फास्टॅग आधारित धोरणामुळे वाहन मालकांना 3,000 रुपये वार्षिक शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे त्यांना वर्षभर राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि राज्य द्रुतगती महामार्गांवर मुक्तपणे आणि निर्बंधांशिवाय प्रवास करता येणार आहे. नमस्कार। पिछले अनेक दिनों से लोगों की टोल के बारे में काफ़ी तकरार थी। सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है, जिसमें 3,000 रुपये में जो पास है साल भर का, उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम 10,000 से ज़्यादा रुपये का टोल देना पड़ता था, वो केवल 3,000 रुपये में होगा। और ये जो वैलिडिटी है 1 साल में 200 ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं। इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना। इसका फ़ायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल 15 रुपये पड़ेगी। कुछ जगह पर ये 80 रुपये है, 50 रुपये है, 100 रुपये है, तो ये केवल 15 रुपये हो जाएगी। और मान लीजिए एक टोल पर आप 50 रुपये भी देते हो तो 200 टोल क्रॉस करने पर उसकी कीमत 10,000 होगी। उसके बदले में आपको केवल 3,000 रुपये में ये पास मिलेगा, एनुअल पास, और सालाना 7,000 रुपये की बचत होगी। और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल नाके पे जैसे रुकना पड़ता था, रुकने की भी ज़रूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को ये स्कीम से राहत मिलेगी। ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है, क्योंकि वही हमारा अधिकार है। बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता। मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफ़ी बड़ी राहत मिलेगी और 15 अगस्त से ये स्कीम पूरे भारत भर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो तकलीफ थी वो कम होगी। मैं फिर से एक बार आप सबका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ और आपको शुभकामनाएं देता हूँ। BBA, BCA, BBM आणि BMS अभ्यासक्रमाला अल्प प्रतिसाद मिळालाय, त्यामुळं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं पुन्हा CET घेण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू असून 20 जूनपर्यंत मुदतवाढ आहे। याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं करण्यात आलंय। BBA, BCA, BBM आणि BMS या अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात 1 लाखांहून अधिक जागा आहेत। यासाठी 29, 30 एप्रिल आणि 2 मे या दिवशी CET घेण्यात आली होती। या CETसाठी 72,000हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, मात्र प्रत्यक्षात 61,000हून अधिक विद्यार्थी CETला सामोरे गेले होते। गेल्या वर्षीपासून या अभ्यासक्रमांसाठी CET घेतली जाते, पण विद्यार्थ्यांना याबाबत फारशी माहिती नाही। यावर्षीसुद्धा विद्यार्थी ज्यावेळी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची चौकशी करायला गेले त्यावेळी त्यांना या अभ्यासक्रमांसाठी CET देणं गरजेचं होतं असं समजलं। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना CETच देता आली नाही। CETला कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमाच्या राज्यभरातल्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची स्थिती निर्माण झाली। राज्यातली महाविद्यालय आणि विद्यापीठांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचं या समस्येकडे लक्ष वेधलं। त्यानंतर या विभागानं आता पुन्हा CET घेण्याचा निर्णय घेतलाय। फेर CETसाठी सध्या नोंदणी सुरू आहे। 20 जून हा नोंदणीचा अखेरचा दिवस आहे। BBA, BCA, BBM आणि BMS या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी CETसाठी नोंदणी करावी असं आवाहन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या प्रभारी संचालक दीपा इंगवले यांनी केलंय। ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश परीक्षा दिलेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ती पुन्हा प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे आणि ती प्रवेश परीक्षा जरी तारीख अजून डिक्लेअर झाली नसेल तरी विद्यार्थ्यांनी 20 तारखेपर्यंत त्याचे CET सेलच्या वेबसाईटवरून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणं गरजेचं आहे। विद्यापीठामध्ये आपल्याकडे BBA, MBA इंटिग्रेटेड हा अभ्यासक्रम 2024-25 पासून सुरू केलेला आहे आणि तो अभ्यासक्रम AICTE अप्रूव्ड असून ही जी आता प्रवेश परीक्षा होणार आहे त्या प्रवेश परीक्षेच्या मार्क्सच्या आधारावरतीच त्याचे ॲडमिशन्स होणार आहेत। तर या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करते।
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी CET दिली आहे ते विद्यार्थी आता फेअर CETला सुद्धा बसू शकतात. या दोन्ही CETमध्ये ज्या CETमध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळतील ते गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. 20 जूननंतर फेअर CETची तारीख निश्चित केली जाणार आहे. सीमा भागातील काँग्रेसचे नेते आणि निपाणी मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजारानं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. बेळगावमधील KLE रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. लोकनेता म्हणून परिचित असलेल्या काकासाहेब पाटील यांच्या अंत्यदर्शनाला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. निपाणी तालुका होण्यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकण्याची हॅट्रिक नोंदवली होती. त्यांच्या जाण्यानं सीमा भागातील मराठी भाषिकांचा लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त होतीये. मुरगुड शहरात महावितरणकडून लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव वीज बिलांचा त्रास सहन करावा लागतोय. वाढीव बिलं तात्काळ दुरुस्त करावीत आणि दोषी व्यक्तींवर महावितरणनं कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुरगुडमधील नागरिकांनी दिलाय. महावितरणकडून मीटर रीडरद्वारे मीटरचे फोटो घेऊन युनिटनुसार वीज बिलं पाठवली जातात. मात्र प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त युनिट दाखवून बिलं पाठवली जात असल्याची तक्रार मुरगुडमधल्या काही वीज ग्राहकांनी केली आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आलेली बिलं वाजवीपेक्षा अधिक असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून होतोय. त्यामुळे या स्मार्ट मीटरचं स्वतंत्रपणे सर्वेक्षण व्हावं किंवा ही मीटर काढून पारंपरिक पद्धतीनं वीज बिल आकारणी करावे अशी मागणी मुरगुडमधल्या वीज ग्राहकांनी केली आहे. महावितरणच्या मुरगुड शाखेचे अभियंता प्रकाश पाटील यांना या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलं आहे. वाढीव बिलं तात्काळ दुरुस्त करून द्यावीत आणि दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे. यावेळी सर्जेराव भाट, जगदीश गुरव, संकेत भोसले, संकेत शहा, ओंकार पोद्दार, उदय संगपाळ, मयूर मिसाळ, तानाजी भराडे, आनंदा रामाणे, शिवाजी चौगले, आदित्य साळुंखे, प्रफुल्ल कांबळे, सागर भाट यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते. कोल्हापूर शहरात असणाऱ्या अमेरिकन मिशन बंगला या सुमारे 300 कोटीच्या भूखंडावरील अतिक्रमणधारकाचं नाव, क्षेत्र आणि त्या क्षेत्राची मोजणी करून द्या असे आदेश करवीर तहसीलदारांनी नगर भूमापन कार्यालयाला दिलेत. याबाबत नगर भूमापन कार्यालयाला लेखी पत्र देण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नागाळा पार्कात सिटी सर्वे नंबर 259 हा 57 एकर 17 गुंठ्याचा भूखंड आहे. अमेरिकन मिशन बंगला या नावाचा हा भूखंड काही खाजगी लोकांकडून बळकावण्याचा प्रयत्न सुरू होता. या विरोधात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्णय देत हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचं स्पष्ट केलं होतं. या विरोधात काही बांधकाम व्यावसायिकांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. मात्र विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत बांधकाम व्यावसायिकांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे सुमारे 300 कोटी रुपये बाजारभावाचा हा भूखंड सरकारी मालकीचा असल्याचं स्पष्ट झालंय. पुणे विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर करवीर तहसीलदारांनी नगर भूमापन कार्यालयाला त्या भूखंडाची मोजणी करून अतिक्रमणधारकांचं नाव, क्षेत्र आणि नकाशासह अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केलाय. त्यामुळे या भूखंडावरील अतिक्रमणं निश्चित होऊन सोमवारपासून अतिक्रमणं काढण्याची प्रक्रिया राबवली जाईल अशी अपेक्षा तक्रारदार आणि प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी व्यक्त केली आहे. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय. तालुक्यातील माले येथील तलाव पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलाय. यामुळे माले गावातल्या ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय. पन्हाळगड आणि ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माले गावासाठी पाझर तलावातून पाणी पुरवठा होतो. सुमारे 21 एकर परिसरात हा पाझर तलाव विस्तारलाय. उन्हाळ्यात या तलावातील पाणी पातळी कमी झाली होती. त्यामुळे गावात गेल्या काही महिन्यांपासून एक दिवस आड पाणी पुरवठा होत होता. 10 मे पासून ज्योतिबा आणि पन्हाळ्याच्या पूर्व भागातील डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळे जूनच्या 3ऱ्याच आठवड्यात हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय. तलाव भरल्यामुळं गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाव भरला होता. आता हा तलाव जून महिन्यातच पूर्ण क्षमतेनं भरलाय. त्यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात सांडव्यातून बाहेर पडू लागलंय. तलाव भरल्यामुळं माले ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शिवाजी विद्यापीठात उद्यापासून 3 दिवस आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। या परिषदेत देशभरातील विद्वान संख्याशास्त्रज्ञांसह निवडक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संख्याशास्त्रज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक शशीभूषण महाडिक यांनी ही माहिती दिली। शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाच्या वतीनं ॲडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स या विषयावर उद्या 19 जूनपासून 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। 21 जूनपर्यंत चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत डॉक्टर अभय बंग यांच्या लोकांसमवेत संशोधन या बीजभाषणानं होणार आहे। या परिषदेबाबत संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शशीभूषण महाडिक यांनी अधिक माहिती दिली। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय प्राध्यापक डी टी शिर्के सर हे या महिन्यामध्ये संख्याशास्त्र विभागातून सेवानिवृत्त होत आहेत। त्यांनी संख्याशास्त्र विषयाला आणि एकंदरच संपूर्ण शिवाजी विद्यापीठाला जे काही योगदान दिलेलं आहे त्या योगदानाच्या सन्मानार्थ संख्याशास्त्र अधिविभागामार्फत या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परिषदेसाठी देशविदेशातून सुमारे 150 संख्याशास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत। खास करून वेगवेगळ्या विद्यापीठातील वेगवेगळ्या देशातील एकूण 38 जे संख्याशास्त्रज्ञांना आम्ही या परिषदेसाठी निमंत्रित व्याख्याते म्हणून पाचारण केलेलं आहे। या परिषदेमध्ये भारताबरोबरच अमेरिका, मलेशिया, ग्रीस या देशांमधील संख्याशास्त्रज्ञ, भारतातील RBIचे अधिकारी, केंद्रीय नॅशनल सॅम्पल सर्व्हे कार्यालयाचे अधिकारी, IIT आणि विविध विद्यापीठांचे प्राध्यापक सहभागी होणार आहेत। ही परिषद भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नॅशनल बोर्ड फॉर हायर मॅथेमॅटिक्स आणि अनुसंधान, नॅशनल रिसर्च फाउंडेशन यांच्या वित्तीय सहाय्यातून आयोजित करण्यात आली आहे। पावसाची दमदार सुरुवात झाल्यानं आता पेरणीच्या कामांना वेग आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 1,80,746 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलंय। त्यापैकी 26% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। महाराष्ट्र सरकारनं यावर्षी राज्यातील 156 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरीपाची पेरणी करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। कोल्हापूर जिल्हा कृषी विभागानं जिल्ह्यातील 1,80,746 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। आत्तापर्यंत जिल्ह्यातील 47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे। यंदा जिल्ह्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा पाऊस समाधानकारकरित्या झालाय, त्यामुळं पेरणीपूर्व आणि पेरणीच्या कामांना वेग आलाय। जास्त पावसामुळे मध्यम आणि भारी जमिनींमध्ये मशागतीसह पेरणीची कामं करण्यात अडचणी येत आहेत। कालपासून पावसाचा जोर कमी झाला असल्यामुळं हलक्या जमिनींमध्ये मशागतीबरोबरच पेरणीची कामं वेगानं सुरू झाली आहेत। कृषी विभागानं यंदाच्या खरीप हंगामाखालील पेरणी क्षेत्राच्या उद्दिष्टाच्या प्रमाणात जिल्ह्यात बियाणं आणि खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला असल्याचा दावा केलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये एकूण 1,80,000 हेक्टर क्षेत्रावरती सर्वसाधारण पेरणी होते। आजच्या तारखेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 47,000 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली असून 26% क्षेत्रावरती पेरणी झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात खते, बियाणे, कीटकनाशके या निविष्ठांची उपलब्धता मुबलक प्रमाणात गुणवत्तापूर्ण व्हावी या अनुषंगाने कृषी विभागाने योग्य ते नियोजन केलेले आहे। त्याचबरोबर हे सर्व निविष्ठा ज्या आहेत त्या गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी जिल्ह्यामध्ये भरारी पथकाची देखील निवड केलेली आहे आणि भरारी पथकं देखील जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। कृषी विभागाकडून जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा असल्याचा दावा केला जात असला तरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी DAPची टंचाई जाणवतीये। व्यावसायिक आस्थापना असल्यामुळं कोल्हापूर महापालिकेकडील घंटागाड्या हॉटेल व्यावसायिकांकडील कचरा स्वीकारत नाहीत। त्यामुळं नाईलाजास्तव हॉटेल व्यावसायिक हा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकून देतात। त्यामुळं शहर अस्वच्छ होत असून महापालिका प्रशासनानं हॉटेल व्यावसायिकांकडील 100 किलोपर्यंतचा कचऱ्याचा नियमित उठाव करण्याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात अशी मागणी कर्तृत्व संस्थेनं केली आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना नुकतंच या मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय।
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घंटागाड्या शहरातील छोट्या आणि मध्यम हॉटेल व्यावसायिकांकडील कचरा उठाव करत नाहीत. त्यामुळे व्यावसायिकांकडून त्यांच्याकडील कचरा सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर टाकण्याचे प्रकार वाढलेत. शहरातील हॉटेल आणि संगणक व्यावसायिक विराज सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील कर्तृत्व या संस्थेनं महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांचं या समस्येकडे लक्ष वेधलंय. कोल्हापूर शहरात अनेक छोटे मध्यम असे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचा रोजचा कचरा या टिप्पर गाड्या घंटागाड्या उचलत नाही आहेत. ते कारण देत आहेत की कमर्शियल कचरा उचलणार नाही, पण प्रत्येक आस्थापना आहे ते व्यावसायिक पाळे सगळे भरतात. GST कर सगळ्यात जास्त हॉटेलकडून गेला जातो शासनाला. तरी पण शासनानं मोफत या कचरा उठवायची काहीतरी सोय केली पाहिजे. आणि व्हायला लागले काय, आजकाल कचरा उठवत नसल्यामुळं हे जे छोटे मोठे मध्यम स्वरूपाचे व्यावसायिक आहेत ते आपला कचरा कोल्हापूर शहरात कुठेही टाकत आहेत. त्यातून आपलं शहर दूषित होत आहे. पर्यटन स्थळ म्हणून आपण ज्यावेळी विकसित करतोय आणि असा जर कचरा पडत असेल तर कशा पर्यटकांना काय आपण चित्र दाखवणार आहे कोल्हापूरचं. म्हणून आज प्रशासक मॅडमना कर्तृत्व या आमच्या संस्थेनं एक निवेदन देऊन त्यांना रिक्वेस्ट केली आहे की कचरा व्यवस्थापन ह्या जे हॉटेल व्यावसायिक आहेत, छोटे असतील मध्यम असतील, ज्यांचा 100 किलोच्या आतला जो कचरा आहे ॲटलिस्ट तो तरी रोजच्या रोज या घंटागाडीने उचलला पाहिजे, जेणेकरून तो कुठेही बाहेर शहरात नाही पसरणार आणि आपलं शहर स्वच्छ राहील. बघू आता प्रशासक मॅडम त्यासाठी बोलतो म्हटलं आणि काहीतरी लवकरात लवकर नियोजन करतो म्हटलं. अपेक्षा एवढीच आहे की लवकरात लवकर या कचऱ्याचं नियोजन होईल आणि आपलं शहर स्वच्छ होईल. महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना याबाबतचं निवेदन सादर करताना कर्तृत्वचे संस्थापक विराज सरनाईक, कोल्हापूर शहर प्रमुख विनीत जिरगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीत शिक्षण घेणाऱ्या यश यादव या 12वीच्या विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला होता. त्यानंतर सायंकाळी संतप्त जमावाकडून अकॅडमीवर दगडफेक करत तोडफोड केली होती. गावभाग पोलिसांनी या तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान आत्महत्येची घटना दुर्दैवी असून अशा घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार असल्याचं अकॅडमीचे प्रमुख आप्पासाहेब तांबे यांनी सांगितलं. सांगली जिल्ह्यातील पलूस इथला यश यादव हा इचलकरंजीतील श्रद्धा करिअर इन्स्टिट्यूटमध्ये 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. तो सुतारमाळा परिसरातल्या भंडारी हॉस्टेलमध्ये राहत होता. मंगळवारी सकाळी त्यानं बाथरूममध्ये गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं. उपचारासाठी त्याला खाजगी रुग्णालयातून IGMमध्ये हलवण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. यशचे नातेवाईक इचलकरंजीत आल्यानंतर त्यांनी हॉस्टेल आणि रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली, मात्र त्यांनी यशच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या रिक्रिएशन हॉल परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर संतप्त जमावानं अकॅडमीच्या इमारतीवर दगडफेक करून तोडफोड केली. यावेळी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून अकॅडमीचे प्रमुख आप्पासाहेब तांबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गावभाग पोलिसांनी विनंती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. दरम्यान अकॅडमीमधील मुलांना केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. यापुढे अशा घटना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जाणार आहे, असं आप्पासाहेब तांबे यांनी सांगितलं. विद्यार्थी जे आपल्याकडे शिकत असतायत तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे किंवा त्या विद्यार्थ्यानं असं का करावं याच्याविषयी आम्हाला काहीच त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना येत नाही. त्यामुळे हा जो काय प्रसंग इथं घडला तो निश्चितच अतिशय दुःखदायक असा तो प्रसंग आम्हाला वाढतो आणि त्या दृष्टीनं निश्चितच जे काय थोडंसं विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने जे काय काउन्सिलिंग भविष्य काळात हवं असेल ते डेफिनेटली संस्था त्या दृष्टीने देखील अतिशय चांगल्या प्रकारे तिची काळजी 100% घेईल. गावभाग पोलिसांनी अकॅडमीवर दगडफेक आणि तोडफोड प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यामध्ये माजी आमदार राजीव आवळे यांचा मुलगा राहुल आवळेसह इंद्रजित घोरपडे, संतोष आवळे, दस्तगीर बागवान आदींचा समावेश आहे. आळते इथल्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या खून प्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीचं निवेदन स्वीकारण्यावरून हिंदू जनसंघर्ष समिती आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांचा पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याशी वाद झाला. यावेळी कार्यकर्ते निवेदन न देताच जाहीर निषेध करून पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडले. आळती इथल्या मदरशामध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दुसऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीला आलाय. ही घटना अत्यंत चिंताजनक असून
विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मदरशांची चौकशी करून चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यासंदर्भात कारवाई करावी, अशा मागण्या हिंदू जनसंघर्ष समिती आणि सकल हिंदू समाजानं केल्यात. याबाबत आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र पोलीस अधीक्षक बाहेर असल्यानं सर्वजण पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना निवेदन देण्यासाठी गेले. या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यावरून पोलीस निरीक्षक खानापुरे आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. या वादामुळे कार्यकर्ते निवेदन न देताच कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही कार्यालयातून बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं. पोलीस निरीक्षक खानापुरे यांच्या या वागण्याचा हिंदू जनसंघर्ष समिती आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. काल पहाटे हातकणंगले तालुक्यामध्ये एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलग्यानं त्याच मदरशामधल्या एका मुलग्याचा शॉक देऊन त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला. आणि प्रथम तपासात दिसून येतं की त्या मुलग्यानं जबाब दिलेला आहे की मला सुट्टी मिळावी आणि घरला जावं म्हणून त्या ठिकाणी मी तो मर्डर केलेला आहे. आणि याचा जर विचार केला तर निश्चितपणानं त्या मुलांच्या मनाच्या विरुद्ध ह्या मदरसामध्ये पोरं ठेवली जातात. आणि या अगोदरसुद्धा सन्माननीय SP साहेबांना आपण एक 8 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे की इथल्या मदरसामध्ये जी बाहेरची मुलं येतात ती कशासाठी येतात, काय शिक्षण घेतात, याचा गांभीर्य घेऊन तपास करावा. पण याने काहीही केलं नाही. आणि या संदर्भातलं आज या ठिकाणी निवेदन द्यायला आल्यानंतर खानापुरे जे अधिकारी आहेत त्यांना निवेदन देताना त्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा विषय सांगितला आणि जमावबंदीमुळं 4 लोकांच्या वर तुमचं आम्ही निवेदन घेणार नाही अशा पद्धतीचा त्यांनी हुमदांडगापणा या ठिकाणी केलेला आहे. आम्ही समाजासाठी काम करतो आहे, आम्ही या ठिकाणी काही दंगल करायला आलेलो नाही. आणि अशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि रीतसर उद्या माननीय SP साहेबांना हे निवेदन आम्ही देतो आहे. यावेळी उदय भोसले, आनंद पवळ, अभिजित पाटील, विकास जाधव, विके जरग, किशोर घाटके, मनोहर सोरप, स्मिता माने, रश्मी साळोखे, कविराज कबुरे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं आज शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यामध्ये फोर्ड कॉर्नर, अयोध्या टॉकीज ते बिंदू चौक, छत्रपती शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड आणि करवीर वाचनालय ते बिंदू चौक या परिसरातील अतिक्रमणं हटवली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं शहरातील फोर्ड कॉर्नर, अयोध्या टॉकीज ते बिंदू चौक, छत्रपती शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये विक्रेत्यांकडून आणि फेरीवाल्यांकडून करण्यात आलेली अतिक्रमणं हटवत साहित्य जप्त करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या वतीनं यापुढच्या काळामध्येही अतिक्रमणाविरोधातील मोहीम सुरूच राहणार असून दुकानदारांनी आणि फेरीवाल्यांनी त्यांची अतिक्रमणं स्वतःहून काढून घ्यावीत असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक विलास साळुंखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, मुकादम रवींद्र कांबळे आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सुप्रसिद्ध ढोलवादक ओंकार भिसे या कलाकाराचं नुकतंच अकाली निधन झालं. भिसे कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या कलाकारांच्या वतीनं एक शाम कलाकार के नाम या सांगीतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय. 19 जून रोजी हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन इथं होणार आहे अशी माहिती आयोजक कबीर नाईकनवरे यांनी दिली. प्रसिद्ध ढोलकवादक ओंकार भिसे या तरुण कलाकाराचं नुकतंच अकाली निधन झालंय. घरातील करता मुलगा गेल्यानं त्यांचं संपूर्ण कुटुंब निराधार झालंय. या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशननं पुढाकार घेतलाय. फाउंडेशनच्या कलाकारांच्या वतीनं एक शाम कलाकार के नाम या हिंदी मराठी गाण्यांच्या सवाद्य अभिवादनपर सांगीतिक मैफिलीचं आयोजन करण्यात आलंय. गुरुवारी 19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी सहकार्य मूल्य 300 रुपये असून समाजातील दानशूर व्यक्तींनी भिसे कुटुंबियांच्या आर्थिक मदतीसाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक कबीर नाईक नवरे यांनी केलं आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघानं सोमवारपासून आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाचा भाग म्हणून कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. कर्मचारी संघानं मागण्या मान्य न झाल्यास मध्यरात्रीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेला कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये कार्यालयासाठी जागा द्यावी, पावसाळ्याच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्वच्छता करण्यासाठी साधनसामुग्री आणि सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या आणि अन्य मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केलं आहे. आज आंदोलनाचा 3रा दिवस होता. आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. त्याचबरोबर महानगरपालिका प्रशासनाला मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं. आज सायंकाळपर्यंत मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर मध्यरात्रीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करू, असा इशारा कर्मचारी संघाचे संघटक संजय भोसले यांनी दिलाय. महानगरपालिका कर्मचारी संघाकडून महानगरपालिका प्रशासनाकडे पावसाळ्यापूर्वी झाडू, सफाई कर्मचारी, पवडी कामगार यांना रेनकोट द्यावेत, गमबूट द्यावेत, झाडू आणि सफाई कर्मचाऱ्यांना खोरी घमेली आणि जी आवश्यक साधनं आहेत ती साधनं द्यावीत, कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांना साड्या आणि त्याचबरोबर 7व्या वेतन आयोगाचा फरक, अशा वेगवेगळ्या अनुकंपाखालच्या नेमणुका, त्याचबरोबर वारसा नेमणुका, जे 1.5-2 वर्ष झालं या प्रलंबित असलेल्या वारसा नेमणुका आहेत, या वारसा नेमणुका सफाई आयोगानं सुद्धा त्यांना आदेश दिला 30 दिवसाच्या आत या वारसा नेमणुका सगळ्या पूर्ण करा. अशा परिस्थितीत सुद्धा महानगरपालिका प्रशासन या कामासाठी गेले 4 महिने झालं चालढकल करत आहे. वारंवार आमच्याबरोबर मीटिंग केली जाते, त्याचं इतिवृत्तसुद्धा लेखी दिलं जाते, पण दिलेल्या इतिवृत्तातल्या एकाही गोष्टीची पूर्तता होत नाही. म्हणून आम्ही गेले 3 दिवस झालं अगदी शांततेनं आणि सनदशीर मार्गानं आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. आज या आंदोलनाचा 2रा टप्पा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून आपलं काम नियमित केलेलं आहे. पण आज संध्याकाळपर्यंत जर यावर काही विशेष तोडगा निघाला नाही तर आज मध्यरात्रीपासून महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जातील. कर्मचारी संघानं कामबंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासनानं रात्री 8 वाजेपर्यंत मागण्यांबाबत लेखी आश्वासन देणार असल्याचं सांगितलंय. प्रशासन नेमक्या कोणत्या मागण्या मान्य करणार, यावर कामबंद आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय घेणार असल्याचं संघटक संजय भोसले यांनी सांगितलंय. कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघानं प्रलंबित मागण्यांसाठी आज बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान रात्री 8 वाजता महापालिका प्रशासनानं कर्मचारी संघाच्या मागण्या मान्य केल्यामुळं बेमुदत संप स्थगित करण्यात आला असल्याचं संघाचे संघटक संजय भोसले यांनी सांगितलंय. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत शासनाच्या कायाकल्प योजना 2024-25 या वर्षासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात महापालिकेच्या श्री पंचगंगा रुग्णालयानं प्रथम क्रमांक पटकावत 15 लाख रुपयांचं बक्षीस मिळवलंय. या यशाबद्दल शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पंचगंगा रुग्णालयाचे डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत शहरातील नागरिकांना गुणात्मक आणि दर्जात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठी कायाकल्प ही योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत रुग्णालय आणि नागरी प्राथमिक आरोग्य संस्थांमधील परिसर स्वच्छता, दर्जात्मक सेवा, स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा या निकषांवर मूल्यांकन करण्यात येतं. 2024-25 या वर्षासाठी नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र गटात कोल्हापूर महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालयानं यामध्ये पहिला क्रमांक पटकावत 15 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलंय. या यशाबद्दल महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, पंचगंगा रुग्णालयाच्या प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या काळे, या रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. गेल्या 3 वर्षांच्या सरासरीमध्ये दरवर्षी सुमारे 5,964 गरोदर महिलांची रुग्णालयाकडून तपासणी केली जाते. त्यामधील 1,600 रुग्णांची प्रसूती याच हॉस्पिटलमध्ये होते. हे यश सर्व डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं असल्याचं डॉक्टर विद्या काळे यांनी सांगितलंय.
कायाकल्प योजनेअंतर्गत क्वालिटी अश्युरन्सच्या कायाकल्प योजनेअंतर्गत आम्हाला 24-25ला महाराष्ट्रात आपण फर्स्ट रँक काढलेला आहे. आपल्याला 15 लाखाचं बक्षीस अवॉर्ड म्हणून मिळालेलं आहे. या कायाकल्प योजनेअंतर्गत आम्ही प्रयत्नशील आधीपासूनच राहिलेलो आहे. एक 4-5 वर्ष प्रयत्न करतो. त्या ह्याच्यात आम्हाला 22-23ला सेकंड रँक आलेला होता. त्याला 10 लाखाचं बक्षीस आम्हाला जाहीर झालेलं होतं. 23-24ला आम्हाला 1 लाखाचं प्रोत्साहनात्मक बक्षीस मिळालेलं होतं आणि यावर्षी आम्हाला 24-25ला 15 लाखाचा अवॉर्ड मिळालेला आहे. हे जे करत असताना आम्ही कायाकल्प योजनेत उतरल्यानंतर आमचे सस्टेनेबल हे आहे. आम्ही ते प्रयत्न जे आहेत ही एक टीमवर्क म्हणून आम्ही काम करतो. हॉस्पिटलचीच टीमवर्क नाही, इंटर डिपार्टमेंटल पण टीमवर्क आहे. सिव्हिल डिपार्टमेंट, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, परत आमचे जेवढे कोणी आमचे जे काही अधिकारी आहेत, आमचे ऑनरेबल कमिशनर मॅडम, आमचे उपायुक्त सर, आमचे ऑनरेबल हेल्थ ऑफिसर सर, यांच्या सर्वांचं आम्हाला सहकार्य या योजनेत, ही योजना असो नाहीतर आणखीनही योजना शासनाच्या आहेत, त्यांना नेहमी आम्हाला त्यांचं प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला वेळोवेळी ज्या काही गोष्टींची कमतरता पडते ती वेळोवेळी डिमांड केल्यानंतर आम्हाला पुरवली जाते. या सत्कारावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मान्सूनपूर्व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पिकांचं 5 कोटी 11 लाख रुपयांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडून शासनाला नुकसानीचा अहवाल सादर. आळतेतील मदरशात आक्रीत घडलं. मदरसा बंद पडून घरी जायला मिळावं म्हणून एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं दुसऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला संपवलं. कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. प्रशासनानं मागण्या मान्य केल्यानं कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप टळला. कोल्हापूर महानगरपालिकेनं राजकीय दबाव न घेता पारदर्शीपणे प्रभाग रचना करावी, काँग्रेसचं आयुक्तांना निवेदन. आणि सीमा भागातील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी लढणारे नेते माजी आमदार काकासाहेब पाटील यांचं निधन. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.